चला तर आता वाजले दुपारचे 2:15. तर आता मी हे पापड वगैरे वाळू टाकले होते. हे पहा वाळू टाकले होते आणि ते 2 डबे धुवून काढले. हे डबे धुवून काढले आणि आता हे साफसूफ केलं. आता थोडंफार राहिलं. आता हे अगोदर मी ठेवठाव करून देतो. हे साबुदाण्याचे पापड आहे आणि ते लाल कपड्यात आहे ते चिप्स आहे. तर ते आता बांधून ठेवले होते, उन्हातच ठेवले होते. आता वाळले कारण आभाळ येत जाते म्हणून. आणि ते शेवड्या आणि ते किस आलू चिप्सचा पन्नीमध्ये. तर आता मी हे सगळं आता आवरते, ठेवठाव करते. पहा एवढं करेपर्यंत मला 2 वाजले आंघोळीला आणि मी आत्ताच जेवण केलं. तर भाजी काही बनवली नाही होती, फक्त पराठे बनवले आणि साखरेचं पाणीच केलं आणि त्याच्यासोबत जेवली आणि पापड तळले थोडेसे. आता भाजीले काही आणलं नाही मी. आता उद्या मला गावाला जायचं आहे. तर म्हटलं काय बनवू अजून एकटीसाठी अजून डाळ फाळ काही बनवून म्हटलं तर अजून जास्त होऊन जाईल, तर खराब होऊन जाईल. म्हटलं काल तसंच झालं. काल मुगाची डाळ बनवली तर ते मग सकाळी मग माझ्या वहिनीनं इडली आणून दिली तर मग ते डाळ राहून गेली तर मग खराब झाली होती. त्यामुळे मी आता बनवलंच नाही. आता त्याच्यावरच निपटवलं. आता हे सगळं भरून ठेवून देतो. चिप्स पापड पहा किती छान झाले ना. हे बघा हे कधीचे पापड आहे माहीत आहे. हे 2 म्हणजे मागच्या वर्षीचे पापड होते. हे मागच्या वर्षीचे पापड. तर पहा किती चमकदार पापड आहे. पहा बघू शकता. आता हे डब्यातच भरून ठेवते याच्यातच. खूप मेहनत लागते पापड बनवायला. तर हे पापड साबुदाण्याचे आहे आणि कधी लेकरं सुद्धा खात नाही. लेकरांना पाहिजे ते आंबट चिक्याचे पापड. त्यांना ना चिक्याचे पापड खूप आवडते. अजून तांदूळाचे पापड. आता हे एकाच याच्यात करून घेते मी. आणि हे टंकी मला खाली करायची आहे कारण ह्या टंकीमध्ये मला गहू भरून ठेवायचे आहे. कारण नाही गहू ना मी बोरीतच राहू देतो, बोरीतच भरून ठेवतो. कारण याच्यामध्ये चिप्स पापड राहील. कारण इकडे मग अजून खराब होऊन जाईल. याच्यात हे बघा हे माझे दह्याचे भांडे आहेत, डबे. तर मी तुम्हाला काल म्हटलं होतं ना का मी माझी स्टोरी सांगणार आहे की मी नवऱ्याचं घर का सोडलं. तर पहा माफ करा मला. तर मी काल म्हटलं तुम्हाला, पण एक कारण आहे. मी आता सध्या काही सांगू नाही शकत. जेव्हा माझा हा म्हणजे कोर्टाची केस खतम होईल, सगळं माझं चांगलं होईल, व्यवस्थित होईल, मग तेव्हा मी तुम्हाला माझी कहाणी खरंच सांगणार आहे. आता सध्या मी सांगणार नाही. माझं कोर्टाची केस चालू आहे तर त्यामुळे थोडीशी दिक्कत जाईल. त्यामुळे मी काही सांगू नाही शकत. मग केस संपल्यावर ना मी खरंच नक्की सांगेन तुम्हाला. मी वचन देते मी खरंच माझी स्टोरी सांगणार आहे. का सोडलं, कसं सोडलं, काहून सोडलं म्हणून सगळं मी सांगणार आहे. तर आज समजून घ्या, मला माफ करा. काल बोलली, मला वाटलं होतं पण मी वकिलासोबत बोलली तर सध्या काही असे व्हिडिओ बनवू नका म्हणे, म्हणून त्यामुळे मी काही रिस्क घेत नाही. तुम्ही मला समजू शकता. मला माहीत आहे तुम्ही मला समजून घेता. त्यामुळेच मला तुमच्यावरनं खरंच माझा विश्वास आहे आणि तुमचा मला सपोर्ट आहे. हेच फार माझ्यासाठी खूप चांगलं आहे. तुमचा सपोर्ट आहे आणि पुढे पण असाच मला सपोर्ट द्या. तुमच्या सपोर्टाने मी आता इथे आहे. तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू राहा. आणि काय आता मी माझं मन कसं माझं सत्य मन आहे. माझं कधी भरभर बोलणं आहे. मी कोणत्याच गोष्ट अशी लपून ठेवत नाही. जे माझ्या मनात आहे ते मी सांगून देते सरळ. माझं मन तर साफ आहे आणि तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये पाहूनच राहिले
कारण जे माझी सत्य कहाणी आहे मी तेच सांगत आहे. नाहीतर कोणी कोणी असे ब्लॉग बनवतात, घरची कहाणी वेगळी राहते आणि ब्लॉग वेगळे टाकतात, सांगतात वेगळी कहाणी, म्हणजे रिअल म्हणजे काही असं सांगतच नाही आपल्या घरातलं. पण मी तुमच्यापासून काहीच लपवलेलं नाही आहे, हे तुम्हालाही माहित आहे आणि मला पण माहित आहे. आता याच्यामध्ये शेवळ्या, हे बघा आलू चिप्सचे किस्ती नाही हे वाले याच्यातच ठेवतो. आणि हे आईनं शेवड्या पाठवल्या होत्या. यंदा मी शेवड्या काही बनवल्या नाही, कारण माझे लेकरं देवांशू माई शेवड्या खातच नाही, त्यांना आवडतच नाही, मला सुद्धा आवडत नाही, तर तसेच राहते. तर हे तसेच ठेवल्या. आणि हे बघा मेकअपचा डब्बा बघा किती सारा भरला बांगड्यानं. आणि हे बघा तुम्हाला म्हटलं होतं ना मी, तर मेकअप मी करतच नाही, पण हे मेकअपचं घेऊन ठेवलं होतं लग्नासाठी. जेव्हा घर मालकींच्या पोराचं लग्न होतं ना, तेव्हा मी हे घेतलं सगळं, पण असंच व्यर्थ पडलं आहे. मी यूजच नाही करत. एक दिवस लावलं होतं लग्नाच्या दिवशी, पण का नाही सारा चेहरा मला खराब वाटला, फुंशा यायला लागलं तर म्हणून ते आता हे पडलंच आहे. मी काहीच यूज नाही करत, हे तसंच ठेवलं आहे. हे पहा वन कलर, मी काही लावत नाहीये, उगाच माझा चेहरा चांगला आहे ना अजून फालतू खराब होऊन जाणार आहे नाही. त्याच्यापेक्षा आपला जो रिअल चेहरा आहे रिअलच कराय. मेकअप करून काही फायदा नाही, आपला चेहरा उलट खराब होते. आणि हे बघा सोयाबीनच्या वड्या, तुम्ही सोयाबीन पाहिली का? सोयाबीनचं तेल मिळते. सोयाबीन आई बाबाच्या वारामध्ये सोयाबीन पेरली होती, तर ह्या त्याच्या वड्या पहा. आणि वड्यानं खरंच खूप छान लागते, मला खूप आवडते सोयाबीनच्या वड्या. आणि बनवून ठेवल्या होत्या. अजून आईने सोयाबीन सुद्धा अजून घेऊन आली, त्या दिवशी आली होती तर अजून मी एखाद्या वेळेस वड्या टाकेन. चांगल्या लागते, मला खूप आवडल्या होत्या सोयाबीनच्या वड्या. आणि माझ्या ताईला सुद्धा खूप आवडल्या, तर ती म्हणत होती माझ्यासाठी टाकून ठेवतो, माझ्यासाठी बनवून ठेवतो. तर मी म्हटलं हो, आता तिच्यासाठी मी बनवून ठेवतो सोयाबीनच्या वड्या. आणि हे इडलीसाठी टाकलेलं आहे तांदूळ आणि उडदाची डाळ. आता संध्याकाळी मी इडली बनवून. चला आता 5:30 वाजले, ऊन कमी झाली. आता हे गहू उचलून ठेवून देतो, कारण हे पहा गहू. आणि इकडे बघा, बाप तिकडे पहा पूर्ण उडले हे. चला मी झूम करून दाखवू का तुम्हाला? हे पाहू शकता, पहा किती गहू उडली. एवढी हवा तेज येते इकडे, खूपच. म्हणजे सगळ्यात वरचा मजला आहे ना, त्याच्यानं खूपच हवा येते. आणि इकडे चला तुम्हाला नजारा दाखवू काय मी, तर पहा कसा वाटते हा नजारा, पाहू शकता तुम्ही. आणि हे आंब्याचं झाड, आता आंबे काही राहिलेले नाही आहे. हे पहा इथे सुद्धा आंबे नाही आहे. इथं निंबाचं झाड, गोड लिंबाचं झाड, आंब्याचे 2-2 झाडं. आणि इथे ना काकाजी वांगे मिरचे हे लावते. आणि तिथे बघा हे झाड आहे ना, ते वेल तिथे दिसते, पांढरे फुलं लागले, तिथे कॅमेरा लागलाय. आणि इकडे सुद्धा हे बोर्ड आहे ना, हे लाईनचा पोल दिसते, त्याच्यावर सुद्धा कॅमेरा लागलाय. इथं ना म्हणजे सगळं पूर्ण सुशिक्षित मोहल्ला आहे, सगळे ड्युटी पाण्यावाले आहे. आणि तिकडे पहा, तिकडे ना खूप असं मोकळी जागा आहे तिकडे, म्हणजे तिकडे सुद्धा प्लॉट पडलेले आहे. आमची छत्री पहा कुठं लावलेली आहे, इथे लावली आहे. आणि हे पाहू शकता, हे पहा हा एवढाच कमरा आहे. इकडे हे लेट्रिन बाथरूम आणि हा एवढा एक सिंगल कमरा बस. आणि पूर्ण इकडे मोकळं आहे, हे पाहू शकता. इकडे कोणीच नाही आहे, वर फक्त मी आहे. चला आता मी गहू भरून ठेवून देतो. झाले मस्त कडक झाले, 2 दिवसाच्या उन्हानं कडक होऊन गेले गहू मस्त. आता भरभर करून ह्या बोरीमध्येच ठेवून देते, एका कोंड्यामध्ये ठेवून देते. कारण इथून पाणी आला म्हणजे, पाऊस आला म्हणजे पूर्ण दरवाजातून इकडे अंदर घुसतो,
घुसते पाणी, कारण हे इथं काही अडकण आहे नाही ना, तर सिद्ध पाणी घरातच जाते. चला असू द्या, गो भरून घेतो पटकन. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, कारण माझं पाहून तुम्हाला हिंमत येईल. तर पहा, एकटी बाई माणसासारखी कामं करू शकते, 2 लेकरं पालू शकते, आणि त्याच्यामध्ये हिंमत पाहिजे. ज्या बाईमध्ये हिंमत आहे ना, ती बरोबर राहते. फक्त विश्वास पाहिजे स्वतःवर विश्वास. आणि जे गलत काम आहे ते नाही केले ना, तर समाजात बी आता व्हिडिओ पब्लिक, हे सोशल मीडियावर म्हटलं तर गलत तर म्हणतेच आहे, गलत कॉमेंट्स करते, गलत नजरेनं पाहतात, हे तर नक्की गोष्ट आहे. पण आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे. आपण आपल्यावर स्वतःवर, आणि आई बाबाचा जर म्हणजे त्यांचा सपोर्ट, मायबाप बी कशावरून सपोर्ट देते की ज्यांची पोरगी चांगली आहे, म्हणजे आपल्या कहण्यानुसार जात नाही, वागत नाही, आणि आपली इज्जत ठेवते. तर आणि ज्या पोरीला जर मायबापाची इज्जत असली ना, तर ते पोरगी खरंच गलत काम करूच नाही शकत. माझ्या बोलण्यामध्ये थोडंसं गडबड झाली असेल तर माफ करा मला, पण ही खरी गोष्ट आहे. आणि मी कधीच म्हणजे आई बाबांची इज्जत मी म्हणजे बेइज्जती कधीच केली नाही. त्यांची इज्जत ठेवली मी, आताही इज्जतच ठेवली, तेव्हाही इज्जतच ठेवली. पण माझ्यामध्ये हिंमत आहे. ते कारण आहे माझ्यामध्ये हिंमत का आहे, आई बाबाचा साथ, भाऊ बहिणीचा साथ. आणि त्यांनी मला जेवढा साथ दिला ना, खरंच कोणाचे एवढे आई बाबा भाऊ बहीण नाही करू शकत तेवढे माझे आई बाबा भाऊ बहिणी माझ्यासोबत म्हणजे साथ दिला मला. हे मला ना खरंच मी त्यांचं कधी उपकार फेडणार नाही, फिटूच नाही शकत. कारण तशी मी लकी आहे, लय भाग्यवान आहे. आणि खरं सांगतो की माझं मन साफ आहे, मी दिलदार आहे, मी मान्य करतो. तुम्ही म्हणाल की स्वतःची तारीफ करते, स्वतःची तारीफ नाही करत. मला खरोखर माहित आहे का मी दिलदार आहे, त्यामुळेच मला सगळे सपोर्ट करत आहे. आणि हिंमत बी आहे माझ्यामध्ये, एकटं राहण्याची, 2 मुलं घेऊन सांभाळणं, माझ्यामध्ये खूप हिंमत आहे. म्हणून म्हणते, हिंमतीनं जर तुम्ही राहिलात ना, कोणाची गरज पडत नाही, फक्त आपली हिंमत पाहिजे. मला माझ्या आई बाबाची हिंमत आहे, पण ज्यांना आई बाबा भाऊ बहीण कोणी साथ नाही देत ना, तर स्वतःच्या हिमतीवर तुम्ही मेहनत करा, स्वतःच्या हिमतीवर राहा. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास, आणि तुम्ही चांगले कर्म करत जा. चांगले कर्म करत गेले ना तर चांगलंच फळ मिळते. आणि जे वाईट कर्म कराल ना तर वाईटच कर्म मिळणार जीवनामध्ये, हे नक्की आहे. कारण ते म्हणते ना, कर्म चांगले पाहिजे, तर बरोबर आहे. ते कर्म अगर आपले चांगले राहिले ना तर सगळं चांगलं होते, सगळं व्यवस्थित होते. बस हे माझं म्हणणं आहे बा, मला दुसरं काही सांगायचं नाही आहे. आता तुम्हाला जे पटते तो मी ते माझ्याबद्दल काय विचार करता काय नाही ते मला काही माहित नाही. आता एवढं मोठं कंट्रोल आणणं हे, आणि किती हे आता घरी 10 किलो होते, आणि 14 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ आणले. एकटी आणले मी, एकटीनं आणले एवढे मोठे. तुम्हीच सांगा, विचार करा बाई काही पण करू शकते. एवढं वजन आणलं मी. कुठून खरंच चांगले कर्म असले ना, कुठून ना कुठून बरोबर आपल्याला सपोर्ट मिळते. आई बाबांनी आतापर्यंत गहू तांदूळ पुरवले, मग मला बाजूच्याच घरून मला कंट्रोल मिळून राहिलं, त्यांचं कंट्रोल मी आणून राहिली. ते म्हणत होते की माझं कंट्रोल तू आणत आहे, तुला जरूरत आहे. तर पहा, माझे कर्म चांगले होते म्हणून मला मदत मिळून राहिली. आई बाबाची बी मदत आहे. पण आता मी त्यांना काही टेन्शन देत नाही. आणि माझा तरी आई बाबाला आता फोन आला होता, तर बाबा म्हणत होते, म्हणते का ती कधी येईल, तर ती येईल आंबे आणा 10 बनवून, असं म्हणत होते. असं आहे, जेवढं आई बाबा प्रेम करते ना तेवढं कोणीच नाही करत. नवरा सुद्धा प्रेम नाही करू शकत आई बाबा जेवढं प्रेम करते. आणि जेवढा आपला विश्वास आई बाबावर आहे ना, तेवढा विश्वास आपण नवऱ्यावर सुद्धा करू नाही शकत. कोणावरच विश्वास करता नाही येत, फक्त आई बाबावर विश्वास करता येते, आणि स्वतःवर. कुठं बोलते ना, मला माफ करा. मी काही पण जे आलं ते बोलते मी. तुम्ही मला गलत नका समजू.
आणि काही गलत बोलली असेल तर प्लीज मला माफ करा. बस इथे मी व्हिडिओ स्टॉप करते. आता तुम्हाला सांगितलंच आहे की मी माझी स्टोरी आता सध्या सांगू नाही शकत. तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे सध्या कोणत्या कंडिशनमध्ये आहे म्हणून. तर मी सध्या काही सांगणार नाही. पण जेव्हा माझं हे सगळं फायनल होऊन जाईल ना, तेव्हा मी तुम्हाला माझी स्टोरी नक्की सांगा, नक्की शेअर करणार आहे मी तुम्हाला. चला.